नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हाऊ टू अट्रॅक्ट मनीमध्ये डॉक्टर जोसेफ मर्फीने आपल्या जीवनात पैसा आणि समृद्धी आकर्षित करण्याचा मार्गाबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात आपण पैशाशी मैत्री कशी करावी, संपत्तीबद्दल जागरूकता कशी विकसित करावी, आपल्या क्षमतेवर आपला आत्मविश्वास कसा पुन्हा साठवायचा, नेहमी अतिरिक्त पैसे कसे मिळवायचे आणि विपुलतेने कसे जगायचे हे शिकू. आमचा आजचा व्हिडिओ पैसा कसा आकर्षित करायचा हे पुस्तक आहे जे डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेले आहे. डॉक्टर मर्फी यांचा असा विश्वास आहे की प्रत्येक मनुष्य या पृथ्वीवर मानसिक, आध्यात्मिक किंवा भौतिकदृष्ट्या वाढण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी आला आहे. विपुल जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढी संपत्ती आपण सर्वजण प्राप्त करत आहोत. या पुस्तकात आपण पैसा कसा बनवायचा, संपत्ती कशी वाढवायची, आपल्या क्षमतेवरचा आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि कधीही संपत नसलेल्या गोष्टी कशा मिळवायच्या हे शिकणार आहोत. आपल्याला श्रीमंत बनण्याची, आनंदी आणि अद्भुत जीवन जगण्याची इच्छा आहे, म्हणून पैशाचा विचार बदला आणि आर्थिक यश किंवा समृद्धीचा मंत्र जपून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्रीमंत होणे हा आपला हक्क आहे. आपण सर्वजण या पृथ्वीवर एक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आणि मुक्त होण्यासाठी आलो आहोत. आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांकडे पुरेसे पैसे असले पाहिजे. आलिशान किंवा सुंदर जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांचा अधिकार आहे. लोकांकडे पैसे नसताना सर्वात मोठी गोष्ट म्हणते ते वाईट पद्धतीने पैसे मागतात. पैसा हे सर्व वाईटाचे मूळ आहे असे त्यांचे मत आहे. लोकांना पैसे न मिळण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांना गरिबी आवडते आणि त्यांचे विचारांचे कारण त्यांचे पालनपोषण आणि अंधश्रद्धा असू शकते. पण गरिबीत काही चांगलं नसतं. इतर आजाराप्रमाणे हा देखील एक मानसिक आजार आहे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या आजारी असाल तर तुम्हाला असे वाटते की तुमच्यामध्ये काही समस्या आहे किंवा तुम्ही तुमच्या स्थिती सुधारण्यासाठी काहीही करत नाही. त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यात पैसा सतत येत नसेल तर तुमच्यासोबत काही समस्या आहे जे तुम्हाला बदलण्याची गरज आहे. आपण सर्वजण यशस्वी होण्यासाठी, जिंकण्यासाठी किंवा सर्व संकटाशी लढण्यासाठी जन्माला आलो आहोत. तुमच्या आयुष्यात आर्थिक कमतरता असेल तर त्यासाठी काहीतरी करायला हवे. सर्वप्रथम पैशाशी संबंधित सर्व अंधश्रद्धा किंवा कथापासून स्वतःला दूर ठेवा. पैशाला वाईट किंवा शत्रू समजू नका, कारण जर तुम्ही असे केले तर तुम्ही स्वतःहून पैसे काढून घेत आहात. काही लोक म्हणतात की पैशासाठी खून होतात, चोरी पैशासाठी केली जाते किंवा पैसे हजारो गुन्ह्यांना कारणीभूत असतात. पण तरीही या सगळ्यामुळे पैसा खराब होत नाही. याची काही उदाहरणे पाहू. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्याला मारण्यासाठी $50 दिले तर त्याने पैसे वाईट हेतूसाठी वापरले आहेत. ते पैसे वाईट नाही. त्याचप्रमाणे तो एखाद्याला मारण्यासाठी वीज किंवा पाणी वापरू शकतो, परंतु वीज किंवा पाण्यामध्ये काहीही चुकीचे नाही. त्याचप्रमाणे सुईने आपला हात टोचला तर तो सुईचा दोष नाही. गुन्ह्यामध्ये ज्या गोष्टीचा वापर केला जातो त्यात कोणताही दोष नाही. आपण जाणून घेतले पाहिजे त्या गोष्टी आपण कशा प्रकारे वापरतो हे ठरवते की त्या आपल्यासाठी आशीर्वाद ठरतील की आपले नुकसान करतील. सर्व काही बाजूला ठेवून फक्त पैशावर प्रेम केल्याने तुम्हाला असंतुलित आयुष्य नक्कीच मिळू शकतं. काहींना फक्त सत्ता हवी असते तर काहींना फक्त पैसा हवा असतो. जर तुमचे मन फक्त पैशावर केंद्रित असेल आणि तुमच्यासाठी इतर काही महत्त्वाचे नसेल तर तुम्हाला पैसे मिळेल पण संतुलित जीवन मिळणार नाही. जर तुम्ही तुमचा सगळा वेळ आणि मेहनत केवळ बाह्य वस्तू किंवा पैसा मिळवण्यात खर्च करत असाल तर तुम्हाला मानसिक शांती, प्रेम, आनंद आणि परिपूर्ण आरोग्याची कमतरता भासेल. केवळ पैशाचे प्रेम जीवनात निराशा देते किंवा या प्रकरणात त्याला सर्व त्रासांचा मूळ म्हणता येईल. जर तुम्ही पैसे कमवणे हे तुमच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनले असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. तुम्हाला असे वाटते की जीवनात तुम्हाला फक्त पैशाची गरज आहे, परंतु खूप प्रयत्नानंतर तुम्हाला समजते की तुम्हाला फक्त पैशाची गरज नाही. तुम्हाला खरोखर मनाची शांती किंवा विपुलता हवी आहे. पैशानेही तुम्हाला मनाची शांती, उत्तम आरोग्य मिळू शकते. संपत्ती हे देवाचे सौंदर्याचे आणि विपुलतेचे प्रतीक आहे आणि त्याचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहील अशा प्रकारे वापरला पाहिजे. हे राष्ट्राच्या आर्थिक आरोग्याचेही प्रतीक आहे. जेव्हा आपल्या शरीरात योग्य प्रमाणात रक्त असते तेव्हा आपण निरोगी असतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या जीवनात योग्य प्रमाणात पैसा असतो तेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या निरोगी असतो. श्रीमंत असणे ही सुद्धा सजग असण्याची अट आहे. शास्त्रज्ञ पैसा किंवा संपत्तीची तुलना समुद्राच्या लाटाशी करतात. याचा अर्थ ती जात असली तरी ती नक्कीच परत येते.
लाटा कधी थांबल्या नाहीत. ईश्वरावर विश्वास ठेवला तर तशी संपत्ती नाही. जर आपण आपल्या अवचेतन मनावर प्रभाव टाकून आपल्या नेहमी पैशाचा पुरवठा करू इच्छित असाल तर एक रणनीती अवलंबली जाऊ शकते आणि ती म्हणजे सर्वप्रथम आपले मन शांत करा, आराम करा. अर्धा झोपेत असाल तरी किंवा झोपणार आहात अशा स्थितीत जा आणि मग शांतपणे स्वतःला विचारा, आमचे विचार कुठून येतात? पैसा येतो कुठून? आपल्या मेंदू कुठून मिळतो? या प्रश्नांच्या उत्तरामध्ये तुम्हाला एक स्रोत किंवा आध्यात्मिक शक्तीबद्दल माहिती मिळेल. तुम्हाला समजेल की पैसा फक्त मनाची अवस्था आहे. दिवसातून 4 ते 5 वेळा हळूहळू एक वाक्य पुनरावृत्ती करा. विशेषतः झोपण्यापूर्वी माझ्या आयुष्यात पैसा नेहमीच वाहत असतो आणि एक दैवी शक्ती माझ्यावर नेहमीच असते. जर तुम्ही हे दररोज पुन्हा केले तर पैशाची कल्पना तुमच्या मनात खोलवर जाईल आणि तुम्हाला संपत्तीची जाणीव होईल. तर यांत्रिकपणे पुनरावृत्ती केल्याने काहीही होणार नाही. ते बोलताना जाणवले पाहिजे. मानसिक मान्यता. जे लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना सुरुवातीला अशा विधानामुळे कोणतीही मदत मिळत नाही. मी निरोगी आहे, मी श्रीमंत आहे, मी यशस्वी आहे. अशा विधानामुळे परिस्थिती आणखी बिघडते. याचे कारण असे आहे की अवचेतन मन फक्त त्या कल्पना आणि भावना स्वीकारते जे प्रबळ असतात, म्हणजेच मनात हवा असतात. जेव्हा ते म्हणतात की मी श्रीमंत आहे तेव्हा त्यांच्यातील अभावाची भावना श्रीमंत होण्यापेक्षा जास्त आहे. म्हणून ते स्वतःशी बोलतात की मी श्रीमंत नाही, मी गरीब आहे. कमतरतेची भावना खूप तीव्र असल्याने पुष्टीकरण देखील कमतरतेला प्रोत्साहन देते. यावर मात करण्यासाठी नवशिक्यांची किंवा अवचेतन मन काय स्वीकारते किंवा सहमत आहे याची पुष्टी केली पाहिजे. त्यानंतर मनात कोणताही विरोधाभास राहणार नाही. आपले अवचेतन मन आपल्या भावना, आपल्या विश्वास जसेच्या तसे स्वीकारले. आपले अवचेतन मन आपल्या भावना, आपला विश्वास जसेच्या तसे स्वीकारेल. आपण आपल्या अवचेतन मनाला पुष्टीकरणामध्ये व्यस्त ठेवू शकतो. मी दररोज श्रीमंत होत आहे, माझ्यासोबत माझी संपत्ती किंवा ज्ञान वाढत आहे, माझी आर्थिक प्रगती होत आहे. अशी पुष्टी केल्याने मनात संघर्ष निर्माण होणार नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या सेल्समॅनकडे फक्त 10 सेंट असतील तर तो सहजपणे असे गृहीत धरू शकतो की त्याच्याकडे दुसऱ्या दिवशी जास्त पैसे असतील. दुसऱ्या दिवशीही तो पैसे कमवू शकत नाही असे त्याच्या मनात येत नाही. तो अशा विधानामध्ये वापरू शकतो, माझी विक्री दररोज वाढत आहे. त्याचे विधान मानसिकदृष्ट्या स्वीकार्य असेल, जे त्याला हवे आहे त्याचे परिणाम देईल. पण तरीही जेव्हा तो विचार करेल, बोलेल किंवा देवाला संपत्तीची कमतरता नाही असे वाटेल तेव्हा ते खरे होईल. आरोग्य, संपत्ती आणि यश या 3 कल्पनांवर काम करून मानव सर्वोत्तम परिणाम प्राप्त करू शकतो. आरोग्य हा ईश्वराचा गुण आहे. संपत्ती देवाची आहे आणि ती कधीही संपणार नाही. यश देखील देवाचे आहे कारण देव प्रत्येक गोष्टीत यशस्वी आहे. एक मार्ग आहे ज्याद्वारे आश्चर्यकारक परिणाम प्राप्त केले जाऊ शकतात आणि ते म्हणजे आरशासमोर उभे राहा आणि 5 ते 10 मिनिट पुनरावृत्ती करा. आरोग्य, संपत्ती आणि यश. मी तंदुरुस्त आहे किंवा मी यशस्वी आहे असे पुष्टीकरण बोलण्याची गरज नाही, कारण ही पुष्टी मनात गोंधळ निर्माण करू शकते. परंतु केवळ आरोग्य, संपत्ती किंवा यशाची पुनरावृत्ती करणे खूप चांगले परिणाम देते. डॉक्टर मर्फी म्हणतात की पैसा आपल्या मनात असतो आणि याचे उदाहरणही तो देतो. ऑस्ट्रेलियात एक तरुण मुलगा होता. त्याला डॉक्टर व्हायचं होतं, पण त्याच्याकडे ना पैसा होता ना कुठली पदवी. त्याचा खर्च भागण्यासाठी डॉक्टरांचे ऑफिस साफ करायचा, काच साफ करायचा किंवा दुरुस्त करायचा. रोज रात्री जेव्हा तो झोपायला जायचा तेव्हा त्याच्या भिंतीवर ठळक अक्षरात नाव लिहिलेलं डिप्लोमा अशी त्याची कल्पना असायची. वैद्यकीय इमारतीतील भिंतीवर तो डिप्लोमा साफ करायचा याची कल्पना करणे त्यासाठी अवघड नव्हते. हे काही महिने त्याच्या मागे लागले. काही काळानंतर आम्हाला परिणाम मिळू लागतात. एका डॉक्टरला तो मुलगा आवडला आणि त्या डॉक्टरांनी त्या मुलाला प्रशिक्षणासाठी आपल्या हाताखाली ठेवले किंवा काही गोष्टींचे प्रशिक्षण दिले. डॉक्टराने स्वखर्चाने त्याला हायस्कूल आणि नंतर कॉलेजला पाठवले. हा मुलगा पुढे कॅनडात मोठा डॉक्टर झाला. त्याला काय हवे आहे त्याच्या मनात अगदी स्पष्ट प्रतिमा होती. त्याची श्रीमंती त्याच्या मनात असल्याने त्याचे स्वप्न पडले. तो असा विचार करू शकतो की माझ्याकडे पदवी नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे संसाधने नाही आणि असा विचार करून त्याचे स्वप्न सुरू होण्याआधीच संपते. त्याची संपत्ती त्याच्या कल्पनामध्ये होती
किंवा स्वतःची आध्यात्मिक शक्ती वापरण्यात होती, ज्यामुळे तो अधिक यशस्वी झाला. डॉक्टर मर्फी म्हणतात की आपण जे काही करतो ते आपल्या आंतरिक विचारांना, भावनांना किंवा विश्वासाला मिळालेले प्रतिसाद असते. आपल्या सर्व बाह्य क्रिया आपल्या मनाच्या अंतर्गत हालचाली पालन करतात. तो त्याचे स्वतःचे उदाहरण देखील देतो किंवा स्पष्ट करतो की त्याचे एक प्रसिद्ध पुस्तक मॅजिक ऑफ फेथ फ्रेंचमध्ये अनुवादित केले जात आहे, जसे की त्याला स्वप्न पडले आहे. काही आठवडे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तो स्वतःची कल्पना करत असे की मॅजिक ऑफ फेथ या पुस्तकाची फ्रेंच आवृत्ती वाचत आहे. 1954 मध्ये ख्रिसमसच्या अगदी आधी पॅरिसमधील एका प्रमुख प्रकाशनाकडून त्यांना एक पत्र प्राप्त झाले, ज्यामध्ये त्यांचे मॅजिक ऑफ फेथ या पुस्तकाचे फ्रेंचमध्ये भाषांतर करण्याची परवानगी मागितली आणि सर्व फ्रेंच भाषिक देशांमध्ये त्यांचा प्रचार केला. शेवटी त्याचे स्वप्न सत्यात उतरले, कारण त्याने सर्व भावना आणि भावनांनी त्याची कल्पना केली होती. आपला मेंदू कसा काम करतो हे जर आपल्याला समजेल तर चांगले होईल. विचार करणे आणि अनुभव हे आपले नशीब आहे. योग्य जाणीवेने आपण सर्व काही साध्य करू शकतो. आरोग्याची जाणीव आपल्याला आरोग्य देते आणि संपत्तीची जाणीव आपल्याला संपत्ती देते. जर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगितले की तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात, तर कदाचित ते तुम्हाला अयशस्वी होण्याची बरीच कारणे सांगतील. त्यामुळे तुमच्या मनात अपयशाची भीती निर्माण होऊ शकते. पण जेव्हा तुम्ही जागरूक होता तुमच्या विचारांना उत्तर देण्याची आध्यात्मिक सामर्थ्याबद्दल, तेव्हा तुम्ही जगातील सर्व नकार टाळता आणि तुम्हाला कळते की तुमच्याकडे यशस्वी होण्याची सर्व शक्ती किंवा ज्ञान आहे. काही लोक नेहमी चोरी, अप्रामाणिकपणा किंवा फसवणूक करून इतर लोकांनी पैसे कसे कमवले याबद्दल बोलतात. जे लोक असे बोलतात ते बहुतेक आर्थिक समस्या किंवा शारीरिक आजारांनी वेढलेले असतात. कदाचित त्यांच्या सोबतची माणसं आयुष्यात जास्त यशस्वी किंवा ही माणसं मागे राहिली. त्यामुळे आता या लोकांना त्या सगळ्या लोकांचा हेवा वाटू लागलाय. इतर लोकांबद्दल नकारात्मक विचार करून किंवा त्यांचे पैशाकडे पाहून ते स्वतःची संपत्ती देखील नष्ट करतात. एकीकडे ते अधिक पैशासाठी प्रार्थना करतात आणि दुसरीकडे ते अधिक पैशासाठी निषेध करतात. आपण नेहमी इतरांना आशीर्वाद दिले पाहिजे, त्यांच्या यशात आनंद झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्ही स्वतःला आशीर्वाद देता. आता तुम्ही अशा व्यक्तीबद्दल विचार करत असाल ज्याने इतरांची फसवणूक करून किंवा अप्रामाणिकपणे आर्थिक फायदा घेतला आहे. उत्तर सोपे आहे. जेव्हा आपण एखाद्याचा विश्वासघात करतो, फसवणूक करतो किंवा फसवतो, तेव्हा आपण स्वतःशी तेच करत असतो. किंबहुना आपण स्वतःलाच दुखावतो. आपले अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते, जसे की आरोग्याची हानी, मन शांती गमावणे, आजारपण किंवा व्यवसायात तोटा. हे आवश्यक नाही की तोटा नेहमी पैशाचाच असतो. इतरांचे नुकसान न करता तुम्ही श्रीमंत किंवा समृद्ध होऊ शकता. काही लोक नेहमी स्वतःपासून चोरी करतात, आरोग्य, आनंद किंवा प्रेरणा चोरतात. काही लोकांना वाटते की ते कधीही चोरी करत नाहीत, पण हे खरे नाही. जेव्हा आपण कोणाचा मत करतो, त्याच्याबद्दल वाईट विचार करतो किंवा त्यांची संपत्ती किंवा यशाला आपल्या मनात शिव्या देतो, ते खरे तर स्वतःपासून चोरी करण्यासारखे आहे. तुमच्या संस्थेत एखाद्याला बढती मिळाली तर तुम्ही तुमच्या आनंदात खुश व्हा. त्याचे मनापासून अभिनंदन करा. जर तुम्हाला वृद्धत्वाबद्दल राग आला असेल किंवा नाराज झाले असेल तर तुम्ही स्वतःचे नुकसान करत आहात. या प्रार्थनेचा दररोज आपल्या घरासाठी, व्यवसायासाठी किंवा इतर गोष्टीसाठी वापर करा. परमेश्वर ही शक्ती आहे जी सर्वत्र अस्तित्वात आहे आणि तो सूर्य केव्हा उगेल किंवा तो मावळेल ते ठरवतो. त्याची नजर नेहमी आपल्या व्यवसायावर, आपले घर आणि आपल्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीवर असते. तुम्ही सर्वांनी तुमच्या समस्यांचे निराकरण स्वतःमध्येच शोधावे. जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर झोपण्यापूर्वी नेहमी ही प्रार्थना करा. आता मी शांतपणे झोपेन. मी सर्व काही देवावर सोडले आहे, कारण देवाकडे सर्व उत्तर आहेत. सकाळी सूर्य उगताच मला माझी उत्तरे मिळतील, कारण सूर्य कधीच उगत नाही. मग झोपी जा. प्रकाश येण्यासाठी प्रार्थना करा. प्रत्येक रात्री तुमची झोप छान करा. दारिद्र्यात जेव्हा तुम्ही भुकेले असतात तेव्हा तुम्ही अन्न शोधता. जेव्हा तुम्ही अस्वस्थ असतात तेव्हा तुम्ही शांतता शोधता. जेव्हा तुम्ही कमजोर असता तेव्हा शक्ती शोधता. समृद्धीची तुमची इच्छा देखील देवाला आवाज आहे की विपुलता तुमची आहे. तुमच्या रोजच्या प्रार्थनेत हे सांगा, देव सर्व शक्तींचा उगम आहे. देवाची शक्ती ही माझी शक्ती आहे. मी नेहमी माझ्या खऱ्या लायकीची जाणीव ठेवतो. धन्यवाद देवा, मी माझ्या कलागुणांचा वापर करून आश्चर्यकारक परिणाम मिळवू शकतो. श्रीमंत होण्याचा मार्ग. संपत्ती आपल्या मनात असते.
समजा डॉक्टरांच्या सर्व पदवी किंवा साधने चोरीला गेली तरी हे खरे ज्ञान आणि संपत्ती त्यांच्या मनात आहे. तो अजूनही लोकांना बरे करू शकतो. फक्त त्याच्या डॉक्टरेट अभ्यासाची चिन्हे चोरीला गेली आहे. परंतु त्याची संपत्ती, त्याची मानसिक क्षमता, इतरांना मदत करण्यासाठी किंवा मानसिकतेसाठी योगदान देण्याचे ज्ञान आहे. डॉक्टर मर्फी बायबलमध्ये वापरलेला एक उतार्याचा अर्थ स्पष्ट करतात. पाणी वाईनमध्ये बदला. परिपूर्ण आरोग्य, आनंद, मन शांती किंवा समृद्धी मिळवण्यासाठी हे उत्तर आहे. बायबलमधील वाईनचा अर्थ नेहमी तुमची स्वप्ने किंवा योजना साध्य करणे असा होतो. दुसऱ्या शब्दात हे असे काहीतरी आहे जे किंवा साध्य करू इच्छिता. पाणी सहसा तुमचे मन किंवा चेतनेला सूचित करते. पाणी ज्या भांड्यात ओतले जाते त्याचा आकार घेते. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही मनात किंवा अनुभवता ते तुम्ही साध्य करता. याला पाण्याचे वाईनमध्ये रूपांतर करणे म्हणतात. डॉक्टर मर्फी त्यांच्या एका क्लायंटचे उदाहरण शेअर केले ज्याने पाण्याचे वाईनमध्ये रूपांतर करून त्याच्या आयुष्यातील पहिला चमत्कार केला. त्या मुलीचे खूप छान सलून होते, पण त्याची आई आजारी पडली किंवा घरीच राहावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या सहाकांनी पैशाचा गैरवापर केला किंवा मुलगी दिवाळखोर झाली. तिचे घर विकले गेले किंवा तिच्यावर प्रचंड कर्ज झाले. या मुलीला तिच्या आईने हॉस्पिटलचे बिल भरता येत नव्हते किंवा तिच्याकडे कोणतेही काम नव्हते. ही मुलगी जगाशी लढत होती. ती म्हणाली, मी सर्व काही गमावले आहे. मी माझे बिल भरू शकत नाही. मी प्रार्थना करू शकत नाही कारण मी आशा गमावली आहे. डॉक्टर मर्फीने या मुलीला पाण्याचे वाईनमध्ये रूपांतर करण्याचा फॉर्म्युला समजावून सांगितला किंवा मग तिला समजले की तिला जगाशी नाही तर स्वतःशी मनाने लढाई करावी लागेल. आपल्या बाबतीतही असेच घडते. आपल्या मनात नेहमीच युद्ध चालू असते. आमची संपत्ती किंवा इतर इच्छा पूर्ण होत नसल्याबद्दल आम्ही बाह्य वातावरणाला दोष देतो. प्रार्थना आपल्याला आपल्या मानसिक संघर्षातून बाहेर काढते. प्रार्थना ही एक प्रकारची मानसिक लग्नाची मेजवानी आहे जिथे विचार आणि भावना आपले नशीब आहेत. जसे आपण स्वतःमध्ये विचार करतो किंवा अनुभवतो तसेच आपल्या बाह्य जग म्हणजे आपले शरीर, आर्थिक पर्यावरण किंवा असामाजिक स्थान, इतर आपल्या अंतर्गत हालचाली आपल्या बाह्य हालचालीवर नियंत्रण ठेवतात. तुम्हाला देव काय आहे? आध्यात्मिक शक्तीला भगवंताचे नाव दिले आहे. देव हा अदृश्य स्रोत आहे जिथून सर्व काही येते. एक आध्यात्मिक शक्ती आहे जी आपल्या सर्व विचारांना प्रतिसाद देते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रार्थना करते तेव्हा तो त्याच्या कृतींचे देवावरील विश्वास किंवा विश्वासामध्ये रूपांतर करू शकतो. जसा जसा त्याचा आध्यात्मिक सामर्थ्यावर विश्वास वाढत जातो तशी त्याची विजयाची भावना प्रबळ होते. हे तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देखील देते. दिवसभरात हजारो विचार, मते, दृष्टी आणि आवाज आपल्या कानापर्यंत किंवा डोळ्यापर्यंत पोहोचतात. असे विचार नाकारणे किंवा त्यांचे मनोरंजन करत राहणे ही आपली निवड आहे. डॉक्टर जेव्हा मर्फीने सलूनचा मालक असलेल्या तिच्या क्लायंटला हे सर्व समजावून सांगितले तेव्हा ती मानसिकदृष्ट्या श्रीमंत झाली. त्यांनी विचार आणि भावनांचा एक नवीन मार्ग स्वीकारला. रात्री खूप शांत किंवा आरामशीर व्हा किंवा तुमची कल्पनाशक्ती वापरण्यास सुरुवात करा. त्याने 3 चरणांमध्ये अनुसरण करण्याची सुरुवात केली. बँकेत भरपूर पैसा जमा केल्याबद्दल बँक मॅनेजर तिचे अभिनंदन करत असल्याची कल्पना तरुणीला वाटू लागली. ही अशी 5 मिनिटे कल्पना करते. तिच्या कल्पनेत तिला तिच्या मुलीच्या प्रगतीमुळे खूप आनंद झाला. आनंदाने पूर्ण भावनेने 3 ते 5 मिनिट ते पाहते. ती स्वतः लग्न करण्याची कल्पना करते. 3 आठवडे काहीही झाले नाही. खरं तर त्याची प्रकृती बिघडली. हार न मानता किंवा हार न स्वीकारता ती सराव करत राहिली. 1 महिन्याच्या आत त्याचे लग्न केले किंवा त्याच्या लग्नात त्याला $24,000चा चेक भेट मिळाला आणि शेवटी पाणी वाईनमध्ये बदलण्याचा चमत्कार अनुभवला. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात, जे ते करतील तेव्हा कधीही तुमच्या नकारात्मक विचाराशी भांडू नका. आध्यात्मिक किंवा मानसिक सूत्र स्वीकारा आणि हे पुन्हा करा. देव मला सर्व काही देत आहे. देवाकडे प्रत्येक गोष्टीचे समाधान आहे. देवाची संपत्ती माझी संपत्ती आहे. आमच्या प्रार्थना जहाजाच्या कप्तानसारख्या आहेत. आम्हाला फक्त विचारण्यासाठी कुठेतरी असणे आवश्यक आहे. जहाजाचा कप्तान मार्ग शोधतो त्याचप्रमाणे आपल्या प्रार्थनांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माहिती असतो. किंवा आपण पुलावर उभ्या असलेल्या कर्णधारासारखे आहोत. आम्ही विचार, मत, ऑर्डर किंवा विश्वासाने मला आदेश देत आहोत. कल्पना करा की तुम्हाला एक मोठा खजिना सापडला आहे. त्याबद्दल विचार करा, ते अनुभवा आणि लक्षात घ्या की या कल्पनेवर तुमचे शरीर कसे प्रतिक्रिया देते. या प्रतिक्रियेची प्रतिमा तुमच्या मनात ठेवा.
तुम्ही स्वतःच्या या प्रतिमेचा पूर्ण आनंदाने किंवा विश्वासाने पुन्हा पुन्हा विचार करू शकता आणि त्यासाठी प्रार्थना करू शकता। आपले मन शांती, यश, संपत्ती किंवा आनंदाच्या विचारामध्ये व्यस्त ठेवा। संपत्तीशी पूर्ण भावनेने किंवा विश्वासाने लग्न केले पाहिजे, परंतु त्याच वेळी भीती, शंका, चिंता, टीका, मत्सर किंवा राग असे बरेच अतिरिक्त विचार मनात ठेवून या लग्नात फ्लर्ट करू नका। निष्कर्ष, आपल्याला जे काही आरोग्य, संपत्ती किंवा यश मिळवायचे आहे ते सर्व काही अदृश्यापासून बनलेले आहे। कोणतीही गोष्ट वास्तववादी अर्थात वस्तुनिष्ठपणे साध्य करण्याआधी ती आपल्या मनात मिळवावी लागते। संपत्तीच्या भावनेतूनच संपत्ती निर्माण होते, कारण उत्पादन ही जाणीवेची अवस्था आहे। ही अशी अवस्था आहे जी आपण अनुभवतो, मानतो किंवा मानसिकरित्या स्वीकारतो। आणि शेवटी तुमचे मन आणि हृदय खुले ठेवा किंवा नेहमी लक्षात ठेवा, देव आपले नेतृत्व करीत आहे किंवा देव आपला सल्लागार आहे जो आपल्याला समृद्धी देईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करा। धन्यवाद।